बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर बनावट एफडीए अधिकारी बनून हॉटेलवर छापा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत असलेली व्यक्ती ही बहुजन विकास आघाडीचा एक कार्यकर्ता आहे। तसेच स्वतःला समाजसेवक म्हणून ओळख करून देणारे विजय बबन जाधव हे आहेत। विजय जाधव हे नालासोपारा पूर्व येथील रहिवासी असून बहुजन विकास आघाडीशी संबंधित आणि एक सक्रिय कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते। हे प्रकरण बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतले असून मिळालेल्या माहितीनुसार विजय बबन जाधव आणि स्वाती विक्रम तुळसकर हे दोघं बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी म्हणजेच एफडी अधिकारी असल्याचं सांगून तपासणीसाठी गेले होते। यावेळी त्यांनी हॉटेल चालकाकडील परवाने आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू केली। हॉटेल चालकाने त्यांची ओळख विचारल्यानंतर विजय जाधव यांनी आपली ओळख एफडी अधिकारी असल्याचं सांगितलं। तसंच भारत सरकार असल्याचं देखील दावा त्यांनी केला, परंतु भारत सरकार असल्याचा दावा केलेले बनावट ओळखपत्र त्यांनी दाखवले। तसेच अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयात या असे त्याने हॉटेल चालकाला सांगितल्याचं समोर आलंय। मात्र हॉटेल चालकाला संशय आला, त्याने तात्काळ बोरिवली पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी तपास केल्यानंतर विजय जाधव याच्याकडे भारत सरकारचे नाव असलेले बनावट लेटर हेड, एक 4 चाकी वाहन आणि बनावट ओळखपत्र जप्त केले। या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी विजय बबन जाधव आणि स्वाती विक्रम तुळसकर या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याचं पुढील तपासात समोर आलंय। बबन जाधव हे नालासोपारा पूर्वेतील अचोळे परिसरामध्ये सक्रिय आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते तिथे काम करतायत। स्वतःला समाजसेवक म्हणून ते म्हणून घेतात। त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून आणि विविध मोठ्या नेत्यांसोबत देखील नालासोपारा वसई विरारमध्ये ते पाहायला मिळतात। पाहण्यासारखं असेल या संपूर्ण गुन्ह्यानंतर पुढील कारवाई कोणत्या दिशेला जाते।